TYBA सेमिस्टर 5 विषय मराठी S3 प्रकरण क्रमांक 1 वाङ्मय इतिहास संकल्पना आणि मराठी भाषा वाङ्मयाचा उगम 50 शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1 वाङ्मय इतिहास लिखाणाची तपासणी कशी करतात ते सांगा। उत्तर वाङ्मय इतिहास लिखाणाची तपासणी वाङ्मय इतिहासासंबंधीच्या लेखनाचे पहिले महत्त्वपूर्ण अंग आहेत। वाङ्मय इतिहास ही वारंवार लिहावी लागणारी गोष्ट असते। जसजसा काळ बदलत जातो तसतसे पूर्वीच्या वाङ्मयाकडे पाहण्याचे आपले दृष्टिकोन बदलत असतात। त्यामुळे आतापर्यंत लिहिले गेलेले वाङ्मयाचे इतिहास संशोधकांना तपासावे लागतात। तो वाङ्मयाचा इतिहास योग्य प्रकारे लिहिला गेलेला आहे किंवा नाही, या इतिहास लेखनात वस्तुनिष्ठता तटस्थता आहे किंवा नाही, या वाङ्मय इतिहास लेखनात काही त्रुटी आहेत का, याचा शोध येथे संशोधकाला घ्यावा लागतो। अशा त्रुटी आढळून आल्यास आपण वाङ्मय इतिहासात दुरुस्ती करण्याची आवश्यकता सूचित करू शकतो। प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषेचा उगम स्पष्ट करा। उत्तर मराठी साहित्याची परंपरा 13व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू झालेली असली तरी बोलीभाषेच्या स्वरूपातील मराठीचे अस्तित्व त्या आधीच्या 200 ते 250 वर्षापूर्वीचे असले पाहिजे। शके 602 पर्यंतच्या ताम्रपटातून सकू, प्रधानू, ऋषी, साम्राज्य, यज्ञ, शंकू, 50, पृथ्वी यासारखे मराठी वळणाचे शब्द तुरळक प्रमाणात आढळतात। तरीही उत्पत्तीदृष्ट्या मराठी पूर्व अपभ्रंशादी भाषांची ते अधिक जवळ वाटतात। त्यामुळे शके 905 मधील श्रवणबेळगोळच्या शिलालेखातील श्री चामुंडाराये करविये या मराठीतील पहिला वाक्यरूप आविष्कार असे मानले जात होते। या शिलालेखाच्या आधारे 10वे किंवा 11वे शतक मराठीचा जन्मकाळ ठरते, परंतु हुल्स, डॉ. गुणे, चिंग कर्वे व म्हैसूर गॅझेटियर यांच्या मते श्रवणबेळगोळचा शिलालेख इसवी 983चा नसून तो इसवी 1117च्या सुमारासचा असावा। त्यामुळे आता मराठीच्या संशोधकाकडून केसिदे व शिलाहार यांच्या अक्षी येथील शके 934 मधील शिलालेखाला आद्यत्वाचा मान दिला जातो। त्यामुळे मराठीच्या जन्मशतकात फरक पडत नाही। 12व्या-13व्या शतकामधील मराठी भाषेच्या संदर्भातील ग्रांथिक पुरावे आढळून येतात। मानसोल्लास उर्फ अविलिशार्थ चिंतामणातील मराठी पद्य इसवी 1129, यशचंद्राच्या राजमती प्रबोध इसवी 1128 या संस्कृत नाटकातील मराठी उतारा हे पुरावे 12व्या शतकाच्या पूर्वार्धातील मराठीची अलिखित वाङ्मयाची अवस्था दर्शवतात। अलीकडे उपलब्ध झालेल्या भविष्यतकहा, महापुराण वगैरे अपभ्रंश ग्रंथांवरून 11व्या शतकाच्या मध्यापर्यंत अपभ्रंश भाषा जिवंत होत्यात असे प्रमाण मिळते। त्यामुळे डॉ. भांडारकर, डॉ. गुणे प्रभृतींचे मराठीचा उत्पत्तिकाल 10वे-11वे शतक हाच असावा असे मत साधार व संयुक्त वाटते।